नमस्कार, मी वेदिका शिवाजी लग. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनरगा. मी हे पुस्तक वाचले. या पुस्तकाचे नाव आहे शिवरायांचा 8वा प्रताप. या पुस्तकांचे लेखक आहे मोहन वासुदेव सावंत. तर मला या पुस्तकातले काय समजले, मी हे लिहिले, मला ते काय समजले मला सांगणार आहे. चला आपण आता ते शिवरायांचा 8वा प्रताप या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेऊया. जंजिरी किल्ल्यावर सिद्दी अली खान हा क्रूर किल्लेदार होता. या किल्लेदाराकडे आवजी हरी हा होता. त्याची चिटणीसाचे काम करीत होता. त्यांच्या 2-3 पिढ्या चरणीसांच्या कामात तो गुंतलेला. आणि आवजी हरीला बाळाजी व चिमणाजी अशी 3 मुले होती. सिद्दी अली खानाकडे हमानी इतबारे त्याची सेवा चालू होती. एक दिवस आवजी हरीला त्याची बायको रुक्मिणी म्हणाली, आता ही आपली मुलं फार मोठी झाली, 5-6 वर्षाची झाली, परंतु तुमच्या कामामुळे आपल्या देवतांचे दर्शनही घेता आले नाही. आवजीला सुद्धा ही खंत मनापासून होती. म्हणून त्याने सिद्दी अली खानाकडून 1 महिन्याची रजा मंजूर करून घेतली आणि रुक्मिणी, बाळाजी हरी व चिमणाजी एका बैलगाडीने आपल्या गावाकडे म्हणजेच पुण्याच्या दिशेने निघाली. पुन्हा पंढरपूर, तुळजाभवानी अशी तीर्थक्षेत्र करता करता 1 महिना कधी उलटून गेला समजले नाही. आणि त्याची रुक्मिणीला बायको म्हणाली, तर आता आपण वारी करूया, म्हणजेच की पंढरपूरला जाऊया, गावाला जाऊया. तर त्या काळात ते तसे म्हणत होते. आणि मग त्याने सुट्टी मागितली व तो आणि तो त्याच्या बायकोला म्हणाला. तर त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही सुट्टी घेऊ शकता का, कारण की आपली मुलं बाळ 7-8 वर्षाची झालेली आहेत. 5 म्हणजे 6, 7, 8 वर्षाची झालेली आहेत. तर आपल्याला आता काहीही समजेना, तर आपण सुट्टी घेऊया. किती वर्ष झाले आपण इथेच कामाला आहोत. तर असे करून तो गेला त्याच्या मालकाकडे आणि म्हणाला, मला सुट्टी पाहिजे. अली खानाकडे गेला आणि मला सुट्टी पाहिजे असं म्हणाला. पण अली खान म्हणाला, तुला कशाला पाहिजे, काय पाहिजे. मग तू त्याच्या बायकोकडे गेला आणि म्हणाला, अली खान हे सुट्टी देत नाही रे, पण आपण सुट्टी घेतल्याशिवाय राहायचं नाही आणि तुझे स्वप्न मी पूर्ण करणारच. त्या काळात तो तसा म्हणत होता. आणि तो खूपच छान असा की खूपच छान होता. त्याला वाटले की मी आता सुट्टी घेतल्याशिवाय राहणार नाही. पण त्याला माहित नव्हते पुढे काय होणार होते, तर काय चालू होते. त्याला वाटले आता सुट्टी घेतली तर आपण आता घरीच जाऊया आणि बायकोला खुशखबरी देऊया. बायको म्हणाली, तुम्ही सुट्टी मागितल्याशिवाय घरी येऊ नका. तर तो म्हणाला, बरं. पण त्याला वाटले नव्हते. त्याला वाटले अली खान साहेब हे आपल्याला पटकन सुट्टी देतील, पण माहीत नाही मला सुट्टी देतील का नाही. पण तो घाबरला. तो तिथे गेला आणि म्हणाला, मला सुट्टी पाहिजे. तर तो म्हणाला की कशासाठी. ते म्हणाला, माझे लेकरं 5-6 वर्षाची झाली आहेत आणि मला आता सुट्टी हवी, कारण की माझी बायको म्हणाली आहे. तर तो तसा म्हणाला. अली खान म्हणाला, बरं, तुला किती महिन्याची व किती दिवसाची सुट्टी पाहिजे, किती दिवसाची, किती वर्षाची आणि किती महिन्याची अशी सुट्टी पाहिजे तुला. तो म्हणाला, मला वर्षाची आणि दिवसाची नाही पाहिजे, मला तर 1 महिन्याचीच हवी. तर अली खान म्हणाला, बरं, मी तुला देतो, पण तुला
लवकरात लवकर मी जो दिवस दिलेला आहे तुला तोच दिवसामध्ये येणं लागेल. तो म्हणाला, हो साहेब मी येणार. पण तो आला आणि त्याला वाटलं की त्याने सुट्टी घेतली आणि त्याने कपडे वगैरे सामान जे लागते ते घेतलं आणि तो त्याच्या गावाकडे निघाला, म्हणजेच की पुण्याकडे. त्याचे गाव हे पुणे होते आणि तो निघाला. म्हणजे त्याच्या बायकोला हे 3 देव म्हणजे आवडायचे. मला माहीत नाही आवडायचे, पण ते देव त्याला खूप प्रसिद्ध असायचे. आणि तो गेला तुळजाभवानी आणि इतर दोन ते खूप छान होते आणि त्या अलीखानाने ठरवले आता या दोघांना मारायचे आहे आपल्याला. तर आपण एक प्लॅन करूया आणि यांना मारूया. पण यांच्या लेकराला बायकोला आपण कचराकुंडीत फेकूया. धन्यवाद.